कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये समरजित घाडगे यांनी तुतारी हाती घेतलेली आहे आणि समरजित घाडगे आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील कागलमधून लढणार आहेत। भाजपला राम करत समरजित घाडगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या देशाचे नेते पूर्व केंद्रीय कृषी मंत्री माननीय खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय प्रवीणसिंह राजे, माननीय आई साहेब, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री माननीय वीरकुमार पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आम्हाला राष्ट्रवादी आणण्याच्या समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय बी पाटील साहेब, उपस्थित माननीय RK पवार साहेब, उपस्थित निपाणीचे माजी आमदार माननीय काका पाटील साहेब, उपस्थित माननीय उत्तमराव जानकर साहेब, गोकुळचे माजी अध्यक्ष माननीय रणजितदादा पाटील साहेब, उपस्थित आमच्या चंदगडच्या सहकारी माननीय नंदाताई बाबुलकर मॅडम, माननीय रामराजे कुपेकर, माननीय AY पाटील साहेब, युवा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील, आमचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, अरुण वरांबळे, गिजोने आलेले आमचे खास माननीय खातेदार पाटील साहेब, उपस्थित आमच्या पत्नी नवोता घाडगे, कारखान्याचे वाईस चेअरमन बाळ घोरपडे, उपस्थित काँग्रेसचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सागर कोंडेकर, अभिजित कांबळे, वैभव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महाविकास शिवसेनाचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व घटक आणि इंडिया आघाडीचे सर्व घटकचे पदाधिकारी, मोठ्या संख्येमध्ये माझ्या समोर आलेले माझ्या सर्व कुटुंबाचे सदस्य, उजवीकडे आलेले माझे सर्व कुटुंब सदस्य, बंधू भगिनी, ज्यांची बरीच गैरसोय झाली आहे, ते माझे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी, मी त्यांची जरा माफी मागतो।